नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती 2026 या नवीन वर्षामध्ये मकर संक्रांती येणार आहे। तर त्या मकर संक्रांतीच्या अगोदर भोगी ही असते। ती या भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका या दोन भाज्या, नाहीतर तुम्हाला वर्षभर भोगावं लागेल दुःख आणि दारिद्र्य। त्या दोन भाज्या कोणत्या आणि त्या भाज्या का खाऊ नये, तर याचं कारण ऐका। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्री स्वामी समर्थ। तर 13 जानेवारीला भोगी येणार आहे। चुकूनही खाऊ नका ही एक भाजी, अन्यथा भोगावे लागतील भयंकर परिणाम। हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं एक विशेष महत्त्व असतं। तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करतो। पण तुम्हाला माहीत आहे का, याच आनंदाच्या दिवशी कळत नकळत केलेली एक छोटीशी चूक तुमच्या आयुष्यात दुःख आणि दारिद्र्याची सावली आणू शकते। आजकाल प्रत्येक घरात एकच ओरड असते, हातात पैसा टिकत नाही, मुलांची प्रगती होत नाही किंवा घरात सतत कटकटी होतात। तर मित्रांनो, विचार करा, तुम्ही खूप कष्ट करता, देवाची भक्ती करता, तरीही नशिबाची साथ का तुम्हाला मिळत नाही? कदाचित याचं उत्तर तुमच्या स्वयंपाकघरात दडलेलं असू शकतं। कारण भोगीच्या दिवशी आपण आवर्जून लेकुरवाळी भाजी, म्हणजेच त्याला शेंगसोला असंही म्हणतात, ही भाजी आपण करतो। पण या दिवशी अशी भाजी आहे जी चुकूनही घराच्या उंबरठ्याच्या आत आणायची नसते आणि ती खायची तर अजिबात नसते। जर ही भाजी या दिवशी खाल्ली तर ताटात आली तर मात्र भयंकर आर्थिक संकट आणि घरात अशांतता निर्माण होऊ शकते। ती भाजी कोणती आणि या संकटातून वाचण्यासाठी कोणते उपाय करायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मैत्रिणींनो, भोगी म्हणजे आनंद उपभोगण्याचा दिवस। या दिवशी आपण निसर्गाची पूजा करतो, पण शास्त्रात असं म्हटलं आहे की विशिष्ट तिथीला काही गोष्टी वर्ज्य करायच्या असतात। तुमच्या घरातील लक्ष्मी तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा तुम्ही नियमांचे पालन करता। जर तुमच्या मुलांच्या लग्नात अडथळे येत असतील किंवा पतीच्या नोकरीत प्रगती होत नसेल, तर आजचा हा उपाय तुमच्यासाठी खूप मोलाचा दगड ठरेल। मित्रांनो, आता मी तुम्हाला एक असा सिद्ध उपाय सांगणार आहे जो तुमच्या घरातील इड्यापिड्या दूर करेल। हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागेल 2 लवंगा आणि भीमसेनी कापूर। उपाय करण्याची पद्धत आणि वेळ कशी, तर वेळ, हा उपाय भोगीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी करायचा आहे। कोणत्या दिशेला करायचा आहे, तर उपाय करताना तुमचे तोंड पूर्व दिशेला असावे। कशा करायचा, तर एक पितळेच्या किंवा मातीच्या दिव्यात 2 भीमसेन कापूर वड्या ठेवा, त्यावर 2 अखंड लवंगा ज्याला फूल आहेत अशा ठेवा आणि हा कापूर प्रज्वलित करा आणि त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा। विशेषतः घराच्या कोपऱ्यात आणि मुख्य दरवाजापाशी हा धूर न्यायचा आहे आणि हा धूर सगळीकडे घरात फिरवत असताना काही मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र 108 वेळा जमलं तर म्हणा। आणि तो मंत्र असा: ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हटला तरीही चालेल। हा उपाय करताना मनात असा भाव ठेवा की तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता या धुरासोबत नष्ट होत आहे आणि सुख समृद्धी घरात प्रवेश करत आहे। आता अशी कोणती भाजी आहे जी भोगीच्या दिवशी वर्ज्य करायची आहे, तर आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। तर त्या दिवशी सर्व भाज्यांचे मिश्रण आपण करून खातो, पण कडू कारलं किंवा लसूण कांद्याचे अतिवापर या दिवशी टाळावा। विशेषतः ज्या भाज्या जमिनीच्या आत खूप खोलवर वाढतात, उदाहरणार्थ मुळा किंवा लसूण, काही विशिष्ट ग्रंथानुसार त्या या दिवशी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत। कारण हा दिवस सात्विकतेचा आहे। तामसी भोजन या दिवशी केल्याने घरात बरकत येते असं मानलं जातं। संक्रांतीच्या दिवशी कोणत्या 5 वस्तूंचे दान केल्याने पितृदोष दूर होईल, तर आपण भोगीचे महत्त्व पाहिले। आपण बोलणार आहोत मकर संक्रांतीबद्दल। तर मकर संक्रांतीचा सण म्हणजे केवळ तिळगुळ खाण्याचा सण नाही, तर हा दिवस आपल्या आयुष्यातील दोष मिटवून
पुण्य पदरात पाडून घेण्याचा दिवस आहे. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या प्रगतीमध्ये येणारे अनेक अडथळे हे पितृदोषामुळेच असू शकतात. घरात आजारपण, लग्नाचे योग न जुळणे किंवा मुलांचं अभ्यासात लक्ष न लागणे ही पितृदोषाची लक्षणे आहेत. पण घाबरू नका. वर्षातील सर्वात मोठा मुहूर्त म्हणजे मकर संक्रांतीचा मुहूर्त आहे आणि या मुहूर्ताला पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. आज मी तुम्हाला अशा 5 वस्तू सांगणार आहे ज्याचे दान केल्याने तुमचे पूर्वज तृप्त होतील आणि तुम्हाला शुभ आशीर्वाद देखील देतील. पितृदोष आणि संक्रांतीचा संबंध. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला उत्तरायण असे म्हणतात. हा काळ देवाचा दिवस मानला जातो. या पवित्र काळात केलेले दान थेट आपल्या पितरांपर्यंत पोचतात. जर आपण योग्य वेळी वस्तूंचे दान केले तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरावरील संकटांचे सावट कायमचे दूर होते. तर याच दिवशी 5 विशेष वस्तूंचे दान. तर त्या वस्तू कोणत्या ज्या आपल्याला दान करायच्या आहेत? पहिलं, काळं तीळ. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पितृदोषासाठी काळे तीळ हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. संक्रांतीच्या दिवशी एका तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाका आणि ते सूर्यदेवाला अर्पण करा. तसेच गरिबांना काळ्या तिळाचे लाडू दान करा. 2. गूळ आणि तूप. गूळ हा सूर्याचा कारक आहे आणि तूप सात्विकतेचं प्रतीक. गूळ आणि तुपाचे दान केल्याने घरातील अन्नाची कमतरता कधीच भासत नाही. पितरांचा आशीर्वाद मिळतो. 3. नवीन वस्त्र. विशेषतः काळी घोंगडी किंवा गरम कपडे. जानेवारी महिन्यात थंडी असते. अशा वेळी गरजू व्यक्तीला काळी घोंगडी किंवा उबदार कपडे दान केल्याने राहू केतूचे दोष शांत होतात आणि पितृदोष दूर होण्यास मदत होते. 4. 7 प्रकारचे धान्य ज्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, हरभरा, मूग आणि उडद या 7 धान्याचे मिश्रण करा. याला सप्तधान्य असे देखील म्हणतात. यामुळे घरातील नकारात्मकता बाहेर जाते. 5. पाणी भरलेले भांडे. शक्य असल्यास मातीचे किंवा तांब्याचे भांडे पाण्याने भरून दान करा. तृप्त पूर्वज तुमच्या आयुष्यात सुखाची बरसात करतात. आणि दान करण्याची योग्य पद्धत आणि मंत्र. तर दान करत असताना तुमचे तोंड दक्षिण दिशेला म्हणजे पितरांच्या दिशेला असायला हवे आणि मनात त्यांचे स्मरण करा. दान करताना हा मंत्र म्हणा, ओम पितृभ्य नमः. दान करत असताना हा मंत्र नक्की बोला. तो मंत्र म्हणजे ओम पितृभ्य नमः. हे दान तुम्ही एखाद्या ब्राह्मण, गरजू व्यक्ती किंवा मंदिराच्या अन्नछत्रात करू शकता. मुख्य म्हणजे दान करताना मनात गर्व नसावा तर कृतज्ञता असावी. तर मित्रांनो, आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल असावे आणि घरात अखंड लक्ष्मी नंदावी असं वाटत असेल तर हा उपाय नक्की करून पहा. तुमच्या श्रद्धेचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे दूर हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मित्रांनो, या संक्रांतीला हे दान नक्की करा आणि आपल्या घराला पितरांच्या आशीर्वादाने सुरक्षित करा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि भोगीच्या दिवशी ही भाजी खाऊ नका. जमिनीखाली उगवलेल्या भाज्या खाऊ नका. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी 5 गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्या दान करा. तुमच्या आयुष्यात कोणताही पितृदोष लागणार नाही. तुमच्या घरात नेहमी आनंदाचं वातावरण राहील. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.